गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. गणपतीच्या मूर्तीला मंगलमूर्ती म्हटलेलं आहे. आपली सर्व शुभकामं जे आहेत ते मंगलमय हो याकरिता या मंगलमूर्तीची आराधना आपण 10 दिवस करत असतो. म्हणजेच मंगलमय गणेशोत्सव साजरा आपण करत असतो. परंतु आजचा गणपती विसर्जनाचा दिवस आहे आणि आज मी जेव्हा माझ्या घरालगतच्या नदीवर गेलो बघायला, तर मला तिथं त्या ठिकाणी सर्व अमंगल होतानाच दिसून आलं. आणि ते नदीचं जे पात्र आहे त्यामध्ये पी-ओ-पी, प्लास्टिक, थर्माकोल, न जाणे कोणकोणत्या अविघटनशील ज्या वस्तू आहेत, घटक आहेत, ते त्या ठिकाणी त्या पात्रात मला आढळून आल्या. आणि दरवर्षीच आपल्याला आढळून येतात, ज्यामुळे नदीचं पात्र प्रदूषित होते, पाणी प्रदूषित होते आणि त्या नदी पात्रातील जे जलचर आहेत त्यांचा त्या नदीच्या पात्रामध्ये जीव घुटमळतो. त्यांना श्वास घ्यायला जागाच मिळत नाही आणि त्या ठिकाणी अनेक प्रकारचे आजार मग पुढे भविष्यात पसरताना आपल्याला दिसून येतात. ही आमची मंगलमूर्ती आहे, म्हणजे पूर्णपणे मातीची मूर्ती बनवलेली आहे. आणि दरवर्षीच गेल्या अनेक वर्षापासून 1993 पासून आम्ही आमच्या घरचा गणपती उत्सव इको फ्रेंडली करत असतो. मातीची मूर्ती, त्यावरती कुठल्याही प्रकारचं रंगलेपन आम्ही केलेलं नसते, कारण की कोणतेही रंग जर घ्यायला गेलो तर ते इको फ्रेंडलीच्या नावाखाली फसवणूक होते. म्हणून आम्ही आमच्या गणेश मूर्तीवर रंगलेपन करतच नाही. आपणही आपल्या घरी अशाच पद्धतीने गणेश मूर्तीची स्थापना करावी, मंगलमूर्तीची स्थापना करावी आणि घरच्या घरीच टब, बकेटमध्ये किंवा गंगाळामध्ये आपण या मूर्तीचं विसर्जन केलं पाहिजे. आणि दुसऱ्या दिवशी ते विसर्जनाचं पाणी, ती माती आपण आपल्या घरच्या ज्या झाडांच्या कुंड्या असतात, फुलझाडांच्या कुंड्या, त्या कुंड्यांना किंवा अंगणात जी झाडं असतील त्या झाडाच्या बुडाशी आपण ते विसर्जन केलं पाहिजे, अशी माझी भावना आहे. अशी प्रत्येकाची असावी, म्हणजे आपले जे जलस्रोत आहेत ते सुरक्षित राहतील. इको फ्रेंडली गणेश विसर्जन हा आपला सर्वांचा उद्देश असला पाहिजे. हाच उद्देश या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. आपणही यावर्षी कसा केला मला माहिती नाही परंतु पुढच्या वर्षी नक्कीच आपण आपला गणपती उत्सव, संपूर्ण गणपती उत्सव इको फ्रेंडली व्हावा याकरिता गणेश विसर्जन अशाच पद्धतीनं आपल्याच अंगणात इको फ्रेंडली करावं. गंगाडामध्ये, टबमध्ये एखादा टोपला असेल, बकेट असेल, छान त्याला रांगोळी घाला आणि सुंदर त्या पाण्यावरती फुलांच्या पाकळ्या टाका आणि गणपतीच्या मूर्तीचं विसर्जन करा. आपली जलस्तोत्र सुरक्षित ठेवा. आपलं आरोग्य जर आपल्याला सुरक्षित ठेवायचं असेल तर मला संपूर्ण विश्वास आहे की आपण यानंतरचा आपला गणेश विसर्जनाचा कार्यक्रम संपूर्णपणे पर्यावरणपूरक कराल, इको फ्रेंडली कराल, यात शंकाच नाही. आपली नदीपात्र, आपली तलाव, आपल्या विहिरी प्रदूषित होऊ नये, आपलं आरोग्य सुरक्षित राहावं याकरिता आपण आपल्या घरातील लहान मुलांनासुद्धा या उपक्रमात सामील करा. घरोघरी पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा व्हावा, हाच या व्हिडिओ मागचा उद्देश आहे. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा. म्हणजेच आपण पर्यावरणपूरक आपले सण उत्सव साजरे करत आहोत याची मी ग्वाही देतो, खात्री देतो. नक्कीच यापुढचा उत्सव आपला पर्यावरणपूरक होईल. धन्यवाद. पुन्हा भेटू पर्यावरणपूरक व्हिडिओसोबत.